जीवनामध्ये आता हे असं घडते पहा. आता जातो आता पुन्हा मी हात धुवले. आता हे बघा आता पाणी तिकडं मस्त पूर होता. मग खराब कंडिशन आहे. आता काय करा जीवनामध्ये. आता चाललो आता घराकडे. आता नमस्कार भावा बहिणींनो. 4-5 दिवस झाले खूप पाऊस पडत आहे. मी आलो होतो रानामध्ये कपाशी पाहासाठी. तर आता हे बघा. तर आताच मी हात धुतले म्हणजे ती कपाशीची देखरेख केली आत्ता. आता हे बघा लोट व्हायचा यातून. आता जातो रानामध्ये. हात धुतला मी आत्ताच आणि फोन येता ठेवून होता ह्याच्यामध्ये. काढला बाहेर गाडण्यानं आपला हात भरून होता चिखलानं. तर का कंडिशन झाली तुम्हाला सांगतो पहा वावरामध्ये. आम्ही परवा जे खत टाकलं ना तो व्हिडिओ कदाचित आत्ता आला का नाही का यूट्यूबवर आपल्या. पण हे आम्ही खत टाकून खूपच चूक केली. भयानक चूक केली आम्ही. घोड चूक केली. कारण तर या खताबुडी होमनी खतामध्ये प्रत्येक खतामध्ये या खताच्या ढगामध्ये होमनी अळी होती. तर आम्हाला वाटलं काय अळी ही साधी सुधी आहे वाटते. नंतर आम्हाला पता लागला यूट्यूबवर का ही अळी होमनी अळी आहे. पराठीचे मुळं खाऊन पराठी खतम करते असं आम्हाला जाणवलं. आता आमची पराठी धोक्यात येण्याची शक्यता आहे. आता थांब काळी पाहतो पाहिजे तुम्हाला दाखवतो पाहता. थांबा काळी सापडत नाही एखादी. थांबा तुम्हाला दाखवतो. आता हे मातीने दाखवतो. हे बघा त्याच्यामध्ये होमनी अळी आहे. जेव्हा मी फेको तेव्हा आम्हाला फेकताच दिसे त्या अळ्या. आम्ही मारल्याच नाही. दिलं का घेता. आता मी लई मारल्या तिथल्या पराठ्या का मग ते अळ्या भक्कम मारल्या. तर आता तुम्हाला दाखवतो बा. आता चेक करत होता मी. आता हे बघा हे अळी आहे. अशी अळी जायते खातामध्ये. हे अळी आता पिकाला हानिकारक आहे. आता येते आता मारून टाकायला ते. आता उपाय नाही. आता हानिकारक हे अळी आहे. आता येतं आता कसं आहे एकरी आता 4-5 हजार खर्च आहे. आता अशी आता कंडिशन आहे. आता येतं आता ड्रेंचिंग करायला ते. आता रासायनिक खत घेऊन औषधी घेऊन ड्रेंचिंग करायला ते. आता प्रत्येक झाडाबुडी नाही तर आपली कपाशी या अळ्या काही राहू देत नाही. होमनी अळी हे बघा कोण घ्या. हे अशा राहते ह्या अळ्या जमिनी लगत राहते अशा अळ्या. बघा आम्ही भयानक चूक केली. घोड चूक केली आता जीवनामध्ये. हे बघा आता याले मारून टाकतो पाहता. याले अशा मदत नाही. आता येते दगडाने मारा लागते. दगडा कडू एखाद्या दगडावर ठेवून मारावं लागते. आता किती मारायचे आता आपण सांगा. आता किती मारायचे असं नाही मारत गेल्या खोल्यात पण मदत नाही. आता पाहू आता नंतर. आता याले आता ड्रेंचिंग केल्याशिवाय नाही जमत. आता अशी आता गोष्ट राहते. आता भावा बहिणीला आम्ही शेती चांगली केली. उन्हाळ्यात खत फेकलं असतं बरं झालं असतं. कदाचित ह्या अळ्या होत नव्हत्या. जून महिन्यामध्ये का पाणी नाही जास्त पडला. जास्त पाणी नाही पडला तर ह्या अळ्या होते हातामध्ये. असा नियम आहे हाताचा. ह्या अळ्या बनते हातामध्ये. त्यामुळे आता भयानक आता आमची घोडचूक होऊन गेली आता जीवनामध्ये. का करा कसं करा काही पटून नाही. कारण पहिलेच पैशाची कमतरता राहते. त्याच्यामध्ये पुन्हा हे आता संकट आलं. आता नैसर्गिक संकट येतेच आता जीवनामध्ये. तर ते आता हे आता अळीचं संकट. आता किती पराठे जाते किती जाते काही माहीत नाही. आता आमची खते जाते नावना नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे. तसं देवानं कळू नये. हे बघा याला वाढली पराठी. आता काही लागले वाढाली. आता वाढलं का समजून जावं खाली ते अळी जायते असं आहे. हेवा वाढली आता पराठी आमची. त्याची बुडीची अळी जायते. खाणलं दिसते ते अळी पटकन निघून जाते पराठी. आता इथं काळी नाही सापडत आणायची. देवास करणे तुम्हाला दाखवली असते. आता हाताने काढा होतं गोष्ट खराब राहते. आता थांबा इथं मातीनं दिसते का पाहतो पहा. आता पायनं इथं अळी राहते आतमध्ये खोल्यामध्ये. त्या अळी शिवास नाही ते हे मदत मेली. आता का म्हणावं. आता बरं आता काळी नाही आणायची दिवस करणे राहते अळी. आता काळ्याच्या बुडी हो येतं मेल्या पुन्हा. हो का कोण घ्या. आता तिथेही मेली. आता हे अळी नाही मरते. आता आणली काळी पहा तुम्हाला दाखवतो. आता याच्या बुडी आता अळी असते. आता याची बुडी आता अळी जायते. आता कदाचित आता गाडण्यामुळे चिखल आहे त्यामुळे कदाचित कुंकळे जाऊन जाते. तरी सापडणार नाही पण आता राहते अळी याच्यामध्ये. आता खरा गाडणार काही पटतही नाही. कुंकड गेली अळी काळा झाली तर. हे बघा नाही हे गांडूळ हे चांगलं आहे शेतकऱ्याचा मित्र आहे पण अळी हानिकारक आहे.
गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे, पण हुमणी अळी हानिकारक आहे शेतीला आपल्या. सापडून नाही राहिली, राहते कुठतरी आता. चिखल आहे त्यामुळे काही पायता येत नाही अजिबात. अशी आता कंडिशन झाली आता भावा बहिणीनं. पुन्हा आता हात धुवायची पडी आहे बघा. अशी आता शेती ते उशिरा पाणी आल्यामुळे नुकसान झाली. पाहता आता ह्या थोड्याशा राहिल्या पण टाकायच्या, काय जास्त नाही राहिल्या आता. का 20-25% नाही राहिल्या टाकायच्या, पण जास्त नुकसान झाली आता आमची. घेतल्या नाही मरणार या वाचते, पण त्या आता काही खरं नाही. भयानक नुकसान झाले जीवनामध्ये. का आता शेतकऱ्या आहेच तसं. आता शेतकऱ्याचं जीवनच पहिलं पण तसं आहे आता शेतकऱ्याचं. आता केव्हा निसर्ग साथ देईल, केव्हा अळ्या केव्हा निसर्ग दगा देईल, केव्हा कीटक अळ्या मळ्या नुकसान करून सांगता येत नाही जीवनामध्ये. आता हे असं घडते. पाहता जातो आता पुन्हा मी हात धुवले. आता हे बघा आता पाणी तिकडं मस्त पूर होता मगाशी, भक्कम पाणी होता. 4-5 दिवस भयानक पाणी. फवारतो म्हणलं, डवरतो म्हणलं, डवरूही देत नाही. डवरलं तर कसे ते अळ्या वरता येते म्हणते, आणि मग पक्षी खाऊन टाकते, उन्हाने मरून जाते. ऊन निघत नाही, काही नाही. पहिलं आजपर्यंत पाऊस नव्हता, आणि आता एका सोयीनंच भक्कम पाऊस येत आहे. आता का करावं, आता पटून नाही राहिला. आता धुतो आता येतं आता भावा बहिणीनं हात येतं. आता आलो आता हात धुवले. आता मी सांगा तुम्ही आता का करावं. आता वायत्या पाण्यामध्ये आता हात धुवून घेतो. काय म्हणा आता, बोलते आता काही कळून नाही राहिले आता जीवनामध्ये. खराब कंडिशन आहे आता, का करा. एकरी 4,000 खर्च लागते म्हणते ते त्या अळ्याचं निर्मूलन करासाठी. का म्हणावं आता, पैसा आता त्यात लागा. आता तेवढं आता कुठून येणार जीवनामध्ये. आता कुठून नाही राहिले आता मला जीवनामध्ये. आता चाललो आता घराकडे. आता नाराज झालं माझं मन. रस्त्यामध्ये तिकडे पूर होता. पूर ओलांडून आलो मी तिकडून. तिकडे एक नाला एक. जाऊ दे म्हणलं, पाहिला ते म्हणलं वावरात जाऊन पाहिला ते म्हणलं, होईन तर होईन म्हणलं बोललं. मी जेव्हा व्हिडिओ पाहिला तेव्हापासून मला कसं वाटायला लागलं. आता चेन पडत नाही मला. आता म्हणलं मी जाऊन पाहतो म्हणलं. सुमित्रा गेली शेळ्याकडे, बापू आज गेल्याच नाही शेळ्याकडे. परत आला म्हणे मी नाही जात म्हणे. तर सुमित्रा गेली शेळ्याकडे. तर आता मी इकडे आलो पाहासाठी. सुमित्राला आणणार होतो हे तर मी पाहासाठी. हा म्हणा असं माझं जीवन नाही, पण खराब आहे जीवन. मानवी जीवन खरंच जीवनामध्ये गुंतागुंतीचं आहे. खूपच नाराज झालो भावांना मी. आता कपाशीचं का होते माहीत नाही आता मला. कठीण आता गोष्टी येणार आहे आता आमच्यावर. कठीण प्रसंग येणार आहे आता आमच्यावर, असं आता वाटून राहिलं. आता बेकार गोष्ट आहे. पहिलंच आपली कंडिशन खराब होऊ नये, ते आता शेती खराब होते का होते का मला आता काही माहीत नाही. आता मला आता काही कळून नाही राहिलं. तुम्हीच सांगा. आता जातो आता मी घराकडे. आता झालं आता काही खरं दिसत नाही. चला आता हे इकडं बघा, हे वातावरण कसं आहे. असं वातावरण आहे मस्त. निसर्ग सौंदर्य आहे. तुम्हाला दाखवतो निसर्ग सौंदर्य. मला काही निसर्गाच्या वातावरणाकडे पाहून काही मला चांगलं वाटून नाही राहिलं. तर तुम्ही ते घ्या आता आनंद, जीवनाचा घ्या आता आनंद म्हणता. दाखवतो आता बघा. जास्त काही म्हणजे अपेक्षा नाही आता व्हिडिओ काढण्याची, आणि बरंही वाटत नाही. मन झालं खराब आता शेती पाहून. का करावं आता, का होते पाहून घेऊ. आता जे होते ते आता पाहू. आता तो बद्दल तुमचा काय मत आहे, कोणतं औषधी फवारू सांगा आता तुम्ही. थांबवतो आता भाऊ बहिणी. नमस्कार. आता